चलो आम्ही परत एकदा आलोय ओंकारेश्वरला. झाली मग मधात अजून हलकसं पोट दुकान आता चल ज्या दुकान तेव्हा ब्लॉग काढू आम्ही. कशाचं दुखण्याचं पोट दुखण्याचं. चला पप्पा कुठे आहेत? मला नारळ पाणी प्यायचं आहे मम्मा. आता ते नाही तर पुरी अशी वाटत होती. चला माहित नाही किती वाजतील तर अंदाज माहित नाही. चलो चलो आम्ही परत एकदा काय हो नर्मदा नदी म्हणजे तेच नदी आहे हर ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण जेवढे स्थान ठिकाणी गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी नर्मदा नदी आहेच. पप्पा तिथे थांबलाय चला लवकर. हो पप्पा 2 मिनिटं. हे इथं बॅरिकेड लागलंय. बस येतो. काय झालं पप्पाने बोट केली का? केली असेल म्हणूनच बोलू ना. मम्मी समोर मी सो आम्ही जातोय आता घाटावर जिथून आम्ही बोट करून नाव करून तिकडे जाऊ संगमावर दर्शनाला. बोटवाल्यांशी नाव करून बोट ठरवण्यात येत आहे. आम्ही टोटल 26 लोक आहोत. आय थिंक ठरलेलं आहे. आता आपण चाललो बोट घाटावर आणि मग तिकडनं आपण तिकडे जाऊ संगमावर. अयो मा पाणी काहीच नाही आहे. चांगलंच वाटून राहिलं मला. मजा येते हे बघा. A few hours later.
ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता चाललो आम्ही ममलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला. बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. हो ममलेश्वरच बोलली. आता चाललो आम्ही समोर. The next day. तर आम्ही काल इकडे ओंकारेश्वरमध्ये मुक्काम केला आणि इकडे आहे आता सकाळी सगळे फ्रेश होऊन निघतो आहे. रात्री इकडे थांबलो, जेवण वगैरे केलं आणि वेळेस माझं बॅटरी डाऊन झाल्यामुळे शूट नाही करू शकलो. पण आता हे बघतोय आणि हे रात्री म्हणजे काल जेव्हा आम्ही बोटनी इकडे संगमावर गेलो पण आज नाही जाणार, काल शूट नाही करता आली. चंदू आहे. माहित आहे चंदू भाऊ. यांचा झालाय कपल फोटोशूट पण यांना काही जमलेच नाही पोजेस. हाँ हिम्मत तो होना हमारी आंखों में आके डालने की. आमचे अहो तिकडे काय करताय माहित नाही. So, काल आम्ही इथनं गेलो तिकडे संगमावर. तिथून संगमाहून दर्शन घेऊन म्हणजे इकडे परत आलो आणि मग ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो. काल फोटोशूट करताना आला माझा झाला होता स्टोरेज फुल. सो आम्हाला नाही करता आलं फोटोशूट आणि अशाच बोटमध्ये बसून गेलो होतो. आम्ही लास्ट टाइम पण आलो होतो तेव्हा पण बोटमध्ये बसूनच आम्ही पहिले गेलो.